मस्तच लोकांचा देश आहे हा. फार भारी. एक काहीतरी अर्धवट मुद्दा सापडला की त्याच्यावर जे आपापली वाद्य वाजवायला सुरुवात करायची, ढोल नगारे ताशे पिपाण्या तुताऱ्या टिमक्या सुरू. आणि मुद्दा अर्धवटच. मुद्दा पूर्ण सापडावा लागतो असं काही नाही, आणि मुद्दा काय आहे पूर्ण काय आहे याच्या शोधालाही कोणी जात नाही. सापडला रे सापडला मुद्दा की त्यातलं अर्धवट काहीतरी उचलायचं आणि जे सुरू व्हायचं ना, आणि पुन्हा तो मुद्दा उपयोगाचा आहे का निरुपयोगाचा आहे का काही घेणं नाही, सुरू. आणि प्रश्न असा पडतो, या मुद्द्याच्या मागे इतकं वाहवत जाणं ते कष्टकऱ्यांचं काम नाही. कष्टकऱ्यांना घेणं नाही याचं. हे मला शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानांचा जो वाद इथं सुरू केला आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. इथले प्रश्न इथले कष्टकरी ते नाही त्यात. हे जे बशे लोक आहेत ना, ज्यांना रिकामा वेळ खूप आहे, ते आपले सुरू. आणि राजकीय कार्यकर्ते त्यांचं जगणं त्यांचा रोजगार तोच आहे, ते आपले सुरू. आणि मग सोशल मीडिया धो 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 धो. या सोशल मीडियाला काही राहिलेलं नाही. जगाच्या दृष्टीनं ही जी महत्वाची बाजारपेठ आहे ना, त्यांना कळलं इथं रिकामपोट लोक खूप आहेत आणि आपलं वाढवत राहतात. फेसबुक इंस्टाग्राम आणि अमुकन तमुकन ढीग आहे निव्वळ. सगळ्यात मोठा ग्राहक जगातला मोबाईलचा, बसले टाइमपास करत. आणि अभ्यास बिभ्यास काही नाही. पुन्हा काही गरज लागली तर ते AI वर जाणार. ते AI ला काही घंटा माहीत नाही. AI ला जी माहिती तुम्हाला मिळते AI कडून, ती मुळात माणसानंच दिलेली माहिती आहे. म्हणजे AI कडे ती माहितीच उपलब्ध नाही. जी अर्धवट माहिती उपलब्ध आहे त्याचाच गोळामेळा करून ते सांगतं तुम्हाला. म्हणजे मी एकदा डॉक्टर जब्बार पटेलांबद्दल AI प्रश्न विचारला की भाऊ हे कोण आहेत आणि काय आहे माहिती, तर त्यानं काही सांगायला सुरुवात केली. त्यांच्या नावावर नसलेली नाटकं, त्यांच्या नावावर नसलेले चित्रपट, वेळा ढीक. आणि मग मी कंटाळून स्वतःबद्दल विचारलं की राजन खान नावाचे गृहस्थ कोण आहेत बुवा. तर त्यानंही माझी पुस्तकं आणि इतकी नावं आचाट इतकी शीर्षकं सुचवली माझ्या कल्पनेतही नसलेली. मग यायची माहिती घ्यायची आणि निघायचं बोंबलत. तो वाद खरंच महत्वाचा आहे का? तो होय. माझी 2 मतं आहेत. काही लोकांनी तक्रार अशी केली की महानगरपालिकांनी खड्डे बुजवायचं, रस्त्यांचं, पाण्याचं, विजेचं, आरोग्याचं, शेतीचं, याचं त्याचं सगळं बोललं पाहिजे. तो लोकांना इतिहासात किती गुंतवून ठेवणार. हे असं म्हणणारे लोक दुहेरी आहेत बरं का. नको तेव्हा इतिहासाचा गैरवापर करणारे हे लोक, टिमक्या बडवणार इतिहासाच्या. आणि इतिहास उलटा बुडात शिरायला लागला की मग लगेच इतिहासाची मडी कशाला उकरून काढायची. आता आपण आधुनिक काळाचं पाहिलं पाहिजे. भारतात शक्य आहे का ते? भारत पूर्णपणे इतिहासात बुडलेला देश आहे. तर माझं स्वतःचं मत आहे, आत्ता आपण आधुनिक झालो म्हणतो ना, तर आत्ता इतिहास सगळाच लखलखीत करून घेतला पाहिजे. आपण फार गोंधळ माजून ठेवला. इतिहास आहे या देशाला, पण त्याच्यात गोंधळ जबरदस्त आहे आणि त्यामुळं वाटोळं खूप झालंय. कुठल्याही व्यक्तीचा आणि कुठल्याही राजघराण्याचा किंवा कुठल्याही काळाचा कुठल्याही वंशाचा शुद्ध स्वरूपातला इतिहासच मिळू द्यायचा नाही. तो उपलब्ध आहे, पण तो दडवून ठेवायचा आणि मनगडंत कहाण्या लिहायच्या आणि रेटत राहायचं आणि त्याला जाती आणि धार्मिक किनार लावायच्या. इतिहास जाती आणि धर्मांशिवाय इथं पुराच होत नाही. तर आत्ता ना तपासून घ्यायची वेळच आली आहे. आणि ज्या ज्या धर्मांनी ज्या ज्या जातींनी इतिहासाचे अन्याय भोगलेत, इतिहास हा अन्याय करण्यासाठी वापरला गेला. विशेषतः मुसलमान आणि दलित यांच्यावर अन्याय करण्यासाठी
आदिवासी यांच्यावर अन्याय करण्यासाठी इतिहास लादला गेला, इथल्या धार्मिकता लादल्या गेल्या, नसलेले धर्म घुसवले गेले त्या इतिहासात. तर आत्ता जर काळ या देशाचा पुढं जायचा असेल ना, तर त्या आधुनिक प्रवासाबरोबरच मागचा सगळाच्या सगळा इतिहास नीट धुवून लखलखीत करून स्वच्छ स्वरूपात खऱ्या स्वरूपात येणं गरजेचंच आहे. कारण अख्ख्या इतिहासाची हागणदारी करून टाकली आहे. आणि मग काही इकडचे लोक आणि काही तिकडचे लोक. सोशल मीडियाचा उपयोग एवढा झाला, माणसं प्रश्न विचारायला लागली, तक्रारी करायला लागली, आणि एआयला जी माहिती पुरवणारी माणसं असतात ना, ती माणसं सोशल मीडियावरच आहेत. त्यांनी शोधून शोधून आणायला सुरुवात केली. हे टिपू सुलतान प्रकरण खलनायक करून दाखवलं गेलं. कुणी केलं? तो खरंच खलनायक होता का हा माणूस? याचा इतिहास एकदा शोधलाच पाहिजे. शिवाजी महाराजांचा पण इतिहास एकदा शोधलाच पाहिजे, खरा जो उपलब्ध आहे. फार मनगडंत पद्धतीच्या थापा मारल्या जातात शिवाजी महाराजांच्या इतिहासात. खरा इतिहास वेगळाच आहे आणि तो चांगला आहे, वाईट काही नाही त्यात. झालं एवढंच आहे की शिवाजी महाराजांना धर्माचं प्रतिनिधित्व दिलं, तथाकथित हिंदू राजा म्हणून. त्या महाराणा प्रतापचंही तेच केलं. यांनी गैरवापर केला आणि मुसलमानांविरुद्ध हत्यार म्हणून वापरायला सुरुवात केली. फार परिणाम भोगले त्याचे. महाराणा प्रताप कुठल्याही अंगानं हिंदू राजा नाही. शिवाजी महाराज हा कुठल्याही अंगानं हिंदू राजा नाही. त्यांच्या लिखाणात ते सापडत नाही. धर्मासाठी ते लढले वगैरे कुठेही पुरावा नाही. आणि त्यांच्याकडे ते मुस्लिम सरदार होते, दोघांकडेही होते. म्हणजे राणा प्रतापाचा सेनापती हा मुस्लिम होता आणि सगळे पळून गेले. एकटा तो खिंडीत सापडला ना, त्यावेळेस त्याच्याकडे जे 400 सैनिक जिवंत होते ते अफगाण मुसलमान होते. आणि अकबराचा सेनापती हिंदू होता, भाऊबंद राणा प्रतापचा. अकबरानं नाही मारला राणा प्रतापला, त्याच्या हिंदू सेनापतीनं मारलाय राणा प्रतापला. आणि राणा प्रताप बरोबर जीवाचं बलिदान देऊन जे मेले ना, ते 400 अफगाण सैनिक होते. त्याचा सेनापती पण मुस्लिम होता. शिवाजी महाराजांची कथा दुसरी नाहीच आहे. त्यामुळं ते हर्षवर्धन सपकाळ नावाचे गृहस्थ एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना काहीतरी बोलले. त्या पत्रकारानं काडी घातली होती ती. आणि मग हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहावं लागेल आपल्याला टिपू सुलतानांना. समकक्ष पाहावं लागेल. यात काय चुकलं? शिवाजी महाराजांचा अपमान झाला. उलट शिवाजी महाराजांचाही गौरव आहे ना की एका टिपू सुलतान नावाच्या राजाला शिवाजी महाराजांचं प्रतिरूप समजून कोणतरी बोलतंय. का नाही समजायचं? तो तेवढाच माणूस पराक्रमी होता ना, आणि देशासाठीच लढला ना. की लगेच या एवढ्याशा वाक्यावर टपून बसलेले बावळट ते निघाले ढोल वाजवत, शिवाजी महाराजांचा अपमान झाला, शिवाजी महाराजांचा अपमान झाला. कुठल्या अंगानं अपमान झाला? आणि टिपू सुलतान मुसलमान आहे म्हणून अपमान झाला? कोण बोललं हे? तर ज्या जाती बोलल्या अपमान झाला त्यांचा इतिहास तपासा या देशातला. ते फडणवीस नावाचे सद्गृहस्थ आले आणि म्हणाले या राज्यात हे खपवून घेतलं जाणार नाही. काय खपवून घेतलं जाईल मग? कोरटकर, कोश्यारी, तो राहुल सोलापूरकर, कुणाला खपवून घेतलं जाईल? तुमच्या घरांमध्ये काय चर्चा चालतात शिवाजी महाराजांबद्दल? काय खपवून घेतलं जाईल? ते खपवून घेतलं जाईल. ते शिवाजी महाराजांचा टोप घालून तो मोदी पुस्तक काढतो आजच्या काळातला शिवाजी या नावाचं, ते खपवून घ्यायचं. इथं एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलंय त्याचं. आणि इथं किस्से पण आहेत पत्रकारांमध्ये सगळ्या समाजात.
घाणीचे, निव्वळ भ्रष्टाचारी माणूस आहे. देशाची वाट लावून टाकली प्रत्येक क्षेत्राची. आणि गुटखा खातो, ते खपून घेतलं जाईल. टिपू सुलतान नाही. काय घोडं मारलं टिपू सुलताननं तुमचं? एकदा इतिहास लकलकीत काढलाच पाहिजे. शिवाजी महाराजांचा पण काढला पाहिजे आणि टिपू सुलतानांचा पण काढला पाहिजे. आणि उपलब्ध व्हायला लागलाय. तुमची जळजळ काय सांगू का? तुमचे नखरे आहेत ना गेल्या 3,500 वर्षात केलेले, ते नाही चालणार आहेत आता. काळ बदलला, माणसं ज्ञानी व्हायला लागली, माणसं उतरलीच आता, संशोधनं करायला लागलीत. मला सोशल मीडियावर इतिहासावरनं होणारी भांडणं मुद्दामच आवडायला लागलीत. ती चुकीची असोत बरोबर असोत, पण कोणी ना कुणाला विरोध करायला लागलं, हे फार महत्वाचं आहे. सोशल मीडियाचे उपकारच मानले पाहिजेत. फार एकांगी चाललंय सगळं. 3,500 वर्षाचा या देशाचा इतिहास अगदी स्पष्टपणे पुन्हा लिहिला पाहिजे. द्रविड कोण, कुठे त्यांचा इतिहास? नाग कोण, कुठे त्यांचा इतिहास? ते शक, कुशाण, हूण, त्यांचा इतिहास कुठे आहे? या महाराष्ट्राचा इतिहास शोधला पाहिजे. महाराष्ट्राला नाव का पडलं महाराष्ट्र? महारजात कुठली आली, कुठून आली? मराठी भाषा कुठून आली? इथं 27 संप्रदाय उभे राहिले. चारवाक बुद्धापासून, महावीरापासून पुढच्या काळात इथं 27 संप्रदाय उभे राहिले आर्यांच्या विरोधात. आर्यांची जी कर्मकांड होती ना, त्याच्या विरोधात गलिच्छ कर्मकांड होती. अश्वमेध नावाच्या यज्ञात राजाचा घोडा गावभर फिरायला जाईल आणि परत आल्यानंतर त्या घोड्यानं राजाच्या पट्टराणीबरोबर सर्वांदेखत समागम करायचा आणि त्याच्यानंतर तो घोडा यज्ञात घालून भाजून खायचा, असं अश्वमेधाचा अर्थ आहे. याला बुद्धानं, चारवाकानं सगळ्यांनी विरोध केला. 27 संप्रदायांनी विरोध केला. असल्या भोंदू कर्मकांडांना इथल्या द्रविड नाग लोकांनी विरोध केला. तो संघर्ष चालू आहे सांस्कृतिक 3,500 वर्ष. आणि लोक शोधतायत आता खरं. त्यामुळं खड्ड्यांचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, पण एकदा इतिहास धुंडाळलाच पाहिजे. टिपूनं काय पापं केली, औरंगजेबानं काय पापं केली, आदिलशहानं काय पापं केली, निजामानं काय पापं केली ना, एकदा खरोखरं शोधून आणलंच पाहिजे. आणि मुसलमानांचं आणि दलितांचं चुकलं हेच की हे इतिहासात रस नाही घेत बसले. यांनीच आरोप केले मुसलमान इतिहासात खूप रमलेले असतात, त्यांना गर्व आहे की आपण या देशावर 800 वर्ष राज्य केलं. अजिबात गर्व बिरू नाही. माझी खाजगी माहिती देऊ, माझ्या घरात सगळ्या जाती धर्मांचा खिचडा आहे बरं का. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख सगळे माझ्या घरात आहेत. आम्ही संकरित आहोत. कोणी ब्राह्मण आहे, कोणी जैन आहे, कोणी बौद्ध आहे, मुस्लिम आहे, हिंदू आहेत. काय जे खिचडा झालाय, गेले 3 पिढ्या आमच्या घरात खिचडा चालू आहे. आणि आम्हाला काही वाटत नाही, कारण मग भारतीयत्व जाणवतं. आम्ही जाती धर्मांच्या पल्याड, जाती धर्मांना नसतात मेंदू. माणसाच्या शुक्रजंतूला नसतो धर्म आणि जात पण, आणि बिजांडाईला नाही नसतं, आणि वंश बिंश असं काही नसतं. मानवी वंश एवढाच खरा असतो. शुक्रजंतूच खरा असतो आणि 4च रक्तगट खरे असतात. तुमच्या त्या जाती, धर्म, श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व आमच्या घरात नाही. माझा कीर्तन करायचा आणि उर्दू शायरी करायचा, तुकारामाचे अभंग म्हणायचा, प्रवचन करायचा देवळात. काही जगलोय सुंदर असं, काही परक नाही, सगळे आपलेच आहेत.
आणि आमच्या घरात एकमेकांच्या टिंगल्या करताना आम्ही जातींचे उल्लेखच करून बोलतो. लावा ॲट्रॉसिटी आहे. हे बामणान असल्या भाषेत बोललं जातं आमच्या घरात. म्हणजे तो असतोच, पण त्याचं सुटलंय ते सगळं. आणि मला मग प्रामाणिकपणे वाटतं, भारतीय माणूस म्हणून आणि भारतीय म्हणून एकदा ना हा इतिहास शोधूच आपण. खरंच शोधलं पाहिजे. फार सुंदर इतिहास आहे, फार गंगाजमनी इतिहास आहे, आनंददायी इतिहास आहे. आणि इतिहासातली पात्र, खरं तर प्रश्न असा आहे की आजच्या सामाजिक आणि व्यावहारिक आणि आधुनिक आणि वैज्ञानिक जगात इतिहासातल्या पुरुषांचा, महापुरुषांचा किंवा महास्त्रियांचा अनुषंग काय आहे. अगदी आजच्या संविधानात आणि आजच्या कायद्यांमध्ये, आजच्या पोलीस कायद्यात आणि न्यायालयांच्या कायद्यात जी नैतिकता आपण गृहीत धरली आहे ना, त्या नैतिकतेच्या चौकटीवर इतिहासातला एकही महापुरुष, इतिहासातला आणि पुराणातला म्हणतो. हे शाहू फुले आंबेडकरांचं नाही म्हणत, आणि फुले आंबेडकरांचं नाहीच आहे. म्हणजे गांधी बिद्धी यातनं वाचतं. यांचं काय अनुषंग आहे. कशाला आपण सारखी दळणं दळतो. आणि जर दळणंच दळत असू तर खरी दळणं कधी दळणार आहोत. खरा इतिहास कधी शोधणार आहोत. घ्या की जरा त्रास. आणि ते विशेषतः मुसलमानांनी घेतलं पाहिजे, कारण या देशाची समस्या आहे ना, मुसलमान करून ठेवली आहे. राजकारण्यांनी आणि धर्माचे धंदे करणाऱ्यांनी समस्या मुसलमानांची करून ठेवली आहे. माझे 2 प्रश्न आहेत, 3 खरं तर करू आता. हिंदू म्हणजे काय हे 10 आयटममध्ये लिहून दाखवा. कोर्टानं सांगितलंय जीवनशैली आहे. कुठली जीवनशैली आहे ती. तिचे 10 आयटम लिहून दाखवा. हिंदुत्वाचे 10 आयटम लिहून दाखवा. आणि सनातन असा जो बौद्ध संस्कृतीकडनं घेतलेला शब्द आहे ना तुमचा, गेल्या 6 महिन्यात, वर्ष 1.5 वर्षात आम्ही सनातनी आहोत म्हणणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. सनातन कळतं का तुम्हाला. ठीक आहे, सनातनी आहात, 10 आयटम लिहून दाखवा. ते सारखं हिंदू मुसलमानात अडकून ठेवलंय. आणि ते फाळणीच्या आधीपासून आहे बरं का. 1857ला ब्रिटिशांनी सुरू केलं. आणि काल परवाच्याच व्हिडिओत मी सांगितलं, 1894ला पहिली दंगल पेटवली. हिंदू मुस्लिम काँग्रेसची स्थापना त्याच काळातली, त्याच्या मागं पुढं. आणि काँग्रेसच्याच पुढाऱ्यांनी हिंदू करायला सुरुवात केली. ब्राह्मण विशेषतः. महात्मा गांधीचा खून काँग्रेस बहुजनांशी करून टाकली, सगळ्यांशी करून टाकली. त्यात ब्राह्मणांचाही द्वेष नाही केला म्हणून झाला. समकक्ष आणून बसवलं महात्मा गांधींना. आणि वाकवलंच त्यानं सगळं काँग्रेसचं राजकारण. आहेच आहे, ताकदवानच होता तो लुकडा म्हातारा. त्यानं सगळीच दिशा बदलली देशाची. आणि ती जी मूळ गौतम बुद्धापासून सगळ्यांना स्वीकारली. गौतम बुद्धाचे बहुतेक शिष्य हे ब्राह्मण होते. आणि गौतम बुद्धाचा विरोध ब्राह्मणांच्या कर्मकांडांना होता. चारवाकाचा विरोध, महावीराचा विरोध. आणि मी जे 27 संप्रदाय म्हणालो, हे लिंगायत, चक्रधर, वारकरी, हे सगळे ब्राह्मणी कर्मकांडांच्या विरोधातले संप्रदाय आहेत. द्रविडांचं काय झालं, नागांचं काय झालं, इथले राजे कोण होते, चालुक्य नेमक्या जातीनं कोण होते, ते सातवाहन कोण होते, परमार कोण होते. ते रुचिका शर्मा नावाची इतिहासकारबाई व्हिडिओ करते बघा, दिल्ली विद्यापीठात शिकवते. जरा तिचे व्हिडिओ ऐका ना. ती अतिशय अभ्यासपूर्ण बोलते. मी तर आधीच सांगितलं, मी काही संदर्भ देत बसणार नाही. ती जबाबदारीच नाही. तुम्ही जा, तुमच्या लायब्ररीला शोधा. खूप लायब्ररी आहेत, खूप. एशियाटिक सोसायटीमध्ये औरंगजेबाची 70,000 कागद आहेत अखबारात. घ्या, खुली करा सरकारी आज्ञेनं. त्या अखबारात वाचले ना, मजा येते. त्यातली 7,000 कागद बाहेर आलीत. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, इथले मराठी मुसलमान. परवा ती चित्रा वाघ नावाची बाई म्हणाली, मुंबईचा महापौर खान झाला पाहिजे. झाला नाही याचा ठाकरेंना त्रास झालाय. का? खान चावतात तुला? खानांचा इतिहास नाही इथं. खानांनी या देशात योगदान दिलेलं नाही, रक्त सांडलेलं नाही. खान डसतात तुला.
वाघांचा काय इतिहास आहे? सापडतो का कुठं? फाळणीचं सतत त्या मुसलमानाच्या बुडात सारत राहायचं. फाळणी मागणारे कोण होते ते लालबाल पाल पहा ना. त्यांना का हवी होती फाळणी? ते सावरकर फिरत होतं इकडं तिकडं त्या हिंदू संस्थानिकांना आपण वेगळं राष्ट्र काढू म्हणून. खानांनी नाही मागितलं देश. तो कोण बाडगा जिना, त्याला ती पण अक्कल नाही. त्याला पाकिस्तानात कायदे आजम म्हणतात. ही पदवी कुणी दिली माहितीये का? कायदे आजम. तो होता बॅरिस्टरच. काय शिकला कोणाच ठाऊक. तो जिना एकटा खलनायक नाहीये. तो तिकडे एकटा होता. त्याचे कोण 2-4 साथीदार होते ना. इकडं गटच्या गट होता. आणि सतत वेगळा देश, हिंदू देश. हा देश हिंदू बिंदू काही नाही, मुसलमान पण नाही. ही मुस्लिम देश असला पाहिजे ही आयडिया हिंदूंची. इतिहास शोधू ना, तपासू ना आपण सगळा. एकदा खरं बोलू ना. सगळंच काढू, अगदी पुराणांपासून. वेद कोणी लिहिले, का लिहिले, वेद कुठून आले, संस्कृत भाषा कुठून आली, या देशातल्या भाषा कुठून तयार झाल्या, एकदा सगळं शोधलं पाहिजे. खूप काम केलं पाहिजे. नाही तर हे एक साधा प्रश्न आहे. या अशा गोंधळाच्या इतिहासासह भारत किती काळ प्रवास करणार आहे? टिळक म्हणाले ना, आर्य भारतातनं आले. आता प्रयत्न चालले, नाही आर्य भारतातनं बाहेर गेले. अरे DNA तपासण्या झाल्या ना. का रे तुम्ही आग्रह धरता असं खोट्या इतिहासाचा? काय करायचंय नेमकं तुम्हाला? भारतीय म्हणून जगता येत नाही का तुम्हाला? कशाला वर्चस्व हवंय सामाजिक आणि राजकीय? एवढेशे तुम्ही गोंधळ घालून ठेवाल आणि मग आंदोलन. ते UGCच्या बाबतीतही तुम्ही तेच केलं. काय हवंय काय तुम्हाला या देशात? शांततेनं जगू नाही शकत. आणि अवघड आहे आता. काळ पुढं आलाय. तुम्ही काही काळ कपट कारस्थानं कराल, 10, 15, 20, 40, 50 वर्ष, पण जग आता जागृत झाले. आणि मी सांगत आलोय, माझ्या घरातल्या ब्राह्मणांना तर सांगत आलोय, आणि बाहेरच्याही. सावध व्हावं लागेल आणि भारतीय व्हावं लागेल. ते विद्रोहीचा अध्यक्ष केला मला एकदा. त्यांच्याकडे जातवाद आहेच आहे. पुरोगामी जातीयवादी नसतात. पुरोगामिताची व्याख्या आहे दुसऱ्यांना शिव्या देणं, दुसऱ्या जातीनं, म्हणजे पुरोगामित्व. त्या विद्रोहीच्या व्यासपीठावर मी जाऊन म्हणालो की आपण ब्राह्मणांना शिव्या किती काळ देणार आहोत? त्यांनी 3000 वर्ष छळ केला वगैरे, मडकी बिडकी बांधली. खरं त्या मडकेच्या कथेला काही अर्थ नाही. त्या फादराच्या कथेला राजाराम शास्त्री भागवत नावाच्या माणसाच्या पुस्तकात हे लिहिलेलं आहे की दलितांच्या काळात मडके आणि फांजर असायचं. त्याच्याशिवाय कुठंही इतिहासात याचा उल्लेख नाही. ते पुन्हा त्यांनी ब्लॅक लोकांबरोबर वागण्याच्या पद्धती गोऱ्यांच्या, त्याच्यावरनं उचलून राजाराम शास्त्री भागवतांनी स्वतःच्या पुस्तकात लिहिलं. ते राजाराम शास्त्री भागवत म्हणजे दुर्गा भागवतांचे चुलते. त्यांचे एका पुस्तकात सोडल्यास याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. खूप कागद तपास. पण ठीक आहे, पण दलितांवर अत्याचार झाले. दलितांना अस्पृश्य आणि तुझा विटाळ होईल म्हटलं गेलं. तो पोंक्षे म्हणाला की ते तलवारी ठेवून मुसलमान केले. त्याला नाही, एकदा खरं तर खूप चांगला मित्र होता एकेकाळचा. माझ्या चित्रपटात कामं केली त्या माणसानं. तो का सटकलाय आणि ते का सावरकर लावून धरलाय काही कळत नाही. या सगळ्या जाती धर्मांच्या आणि महापुरुषांच्या बाहेर जगता नाही येणार का? कलावंताला जात धर्म नसली पाहिजे. हे खुजे पण राहतात ना, त्याची कारणच ही आहेत. यांचं ना ती जात नाही. म्हणजे दलितांबद्दल यांना आस्था नाहीच आहे बरं का. पण ते हिंदू म्हणून सैन्य लागतं ना, म्हणजे राज्य हे करणार आणि सैनिक म्हणून दलित बहुजन सगळे OBC BBC सैनिक म्हणून काम करणार. हे चालत आलं.
ते पोंक्षे म्हणाला की ते तलवारी ठेवून मानेवर धर्मांतर झाली. हो का? काय पुरावा आहे? लेखी काय आहे? कशाच्या जीवावर वाक्य बोलतो दादा तू? आणि एवढ्या कोट्यावधी माणसांच्या डोक्यावर तलवारी ठेवून मानेवर? तुला तुझी चूक नाही दिसत? तू म्हणाला विटाळ होईल. माणसाचा माणसाला विटाळ होण्याची पहिली अवलाद आहे तुम्ही. देवळात येऊ नको माझ्या. चपला तिकडच. आणि ब्राह्मणांनी पण धर्मांतर केली ना रे. ब्राह्मणांच्याही मानेवर तलवारीच ठेवल्या का? जा ना जरा कन्नौजला. तिथले सगळे ब्राह्मण मोगलांच्या बाजूने आजही. त्या पैगंबराच्या नातवाला वाचवायला ब्राह्मण गेली तिथं बगदादला. ती तिथंच आहेत. काय इतिहास माहिती आहे का? कुठून का बोलतो तू? काय तुला काय साधायचं नेमकं? कलावंत म्हणून तू मोठा होतच नाहीस. आणि काय करणार रे? 2 वेळा पोट भरायचंय, एकदा हागायचं आणि एकदा मरायचंय. त्याच्या आधी कशाला बदनाम होतो? कशाला बाजू घेतो? मानवतेची बाजू घे ना दाद्या. माणूस हो ना. कशाला सटकल्यासारखं काहीतरी? ते सावरकर वगैरे काढला नाही त्याच लोकांनी. बरं तो मुसलमानांनी नाही काढला रे दादा. सावरकर घाण आहे असं एकही मुसलमान आजपर्यंत बोललेला नाही. तुझे जे तथाकथित हिंदू बांधव आहेत ना, ज्यांना सैनिक म्हणून तू वापरायला निघाला, त्यांनी शोधून काढलं. आणि उचित पुरावे शोधून काढलं रे दादा. तुला माणूस होता येत नाही का? कसला ब्राह्मण आणि कसला मुसलमान आणि कसला हिंदू, कसला बौद्ध रे, कसला ख्रिश्चन? काही अर्थ नाही. तोंड आणि गांड या प्रवासाला फक्त माणूसपणा आहे. आणि नुसता एक धर्म जगू शकेल का पृथ्वीवर? ती मुस्लिम राष्ट्र आहेत ना, ती स्वतःच मुसलमान म्हणून एकत्र नाही राहू शकत. जग स्थलांतरितांचं आहे. गेली 80,000 वर्ष स्थलांतर चाललीत आणि सगळी माणसं एकमेकात मिसळली. त्यांच्यात सगळ्यात घुसळण झाली आहे. शुद्ध कुणीही सापडत नाही आता. आणि 4,500 वर्षांपूर्वी धर्मांची स्थापना झाली. तुम्ही जीव लोक आहात. इराणमधनं आला, युरेशिया, इराण इथं, आणि पुन्हा इथं राज्य करायचं. कशाला रे राज्य करायचंय? आता लोकशाही आहे, संविधान आहे, सगळे मिळून मिसळून राहू ना. आणि सगळ्या जातीअंत करायचं असेल ना, तर तुम्हाला हे चाळे सोडावे लागणार आहेत दादा. देश करावा लागेल ना एकदा. भारत करावा लागेल ना. आणि तो सगळ्यांसह करावा लागेल ना रे. कशाला भांडवल वापरतो ते 14 कोटी मुसलमानांचं? आणि त्यांनी काय गुन्हे केले ते एकदा सांग, पुराव्यासह सांग. ते रुचिका शर्माचं नाव घेतलं ना, तिचे व्हिडिओ ऐक. दिल्ली विद्यापीठ आणि JNU आणि सगळी नेहरू विद्यापीठं, ते विद्यापीठं तिकडची आहेत ना, अलीगड वगैरे, इतिहास उपलब्ध आहे सगळा. इथं सालारजंग म्युझियममध्ये इतिहास उपलब्ध आहे. ब्रिटिशांनी स्थापन केलेलं कलकत्त्याच्या नॅशनल लायब्ररी सगळा इतिहास उपलब्ध आहे. इतिहासाचा अभ्यास कर रे दाद्या. आणि चुकलेला असेल महापुरुष ना, तर चुकला तो नाही. कोणी नावं ठेवली रे. आम्ही शिकलो सावरकर अभिमानानं. आम्ही कधी सावरकरांचा द्वेष नाही केला. गाणी बिणी म्हटली रे. आणि सावरकरांना मुसलमानांच्या विरोधात लिहिलेलं सहन केलं ना रे आम्ही. सगळ्या देशानं सहन केले, मुसलमानांनी नव्हे. काही बोललं नाही कोणी. तुम्ही जेव्हा लादायला निघालात ना, तेव्हा कुणीतरी एकानं शोधलं की भाऊ असा असा आहे हा. आणि मग तो ओवेसी म्हणाला की टिपूनं कधी इंग्रजांना माफीनामे नाही लिहून दिले की लगेच पेपरवाल्यांनी सुरू केलं ओवेसींचं वादग्रस्त विधान. हे वादग्रस्त विधान तुम्ही ठरवणार. ओवेसी खरं बोलला की ते वादग्रस्त असणार. काय चाललंय? बाहेर येऊ राव. बाहेर येणं गरजेचं आहे. म्हणजे एक आहे, पण त्याच्या आधी इतिहास सगळा लखलखीत धुवून घेतला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे. या तरण्या पोरांनी ना, ते JNG का काय आहे ना,
तिनं ना ते कसले तरी व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम याच्यावर फालतूपणा करण्यापेक्षा आहे ना थोडं काहीतरी टक्के लोकांनी त्यातल्या गंभीर व्हावं. ते वादावादी करण्यापेक्षा आणि इतिहासाची भांडणं करण्यापेक्षा ना संशोधनात वेळ घालवावा. आणि आता खूप मार्ग आहेत. सोशल मीडियातनं व्यक्त होता येईल, पुस्तकातनं व्यक्त होता येईल, चित्रपटातनं व्यक्त होईल. ते शिवाजी महाराजांचे आणि तानाजी संभाजी महाराजांचे चित्रपट पण बोगस करतात ते लोक. संभाजी महाराजांना औरंगजेबानं मारलं नाही, शिवाजी महाराजांना औरंगजेबानं मारलं नाही. औरंगजेबानं अख्ख्या सगळ्या कारकिर्दीत 10 देवळं तोडलीत फक्त. आणि 800 वर्षांच्या इतिहासात मुसलमानांच्या 86 देवळं फक्त तोडलीत. तुम्ही ती 2 वाक्य फार जोरात वापरता. गावोगावी देवळांचा विध्वंस केला आणि बलात्कार केले. आणि कुराणात लिहिलंय म्हणे बलात्कार केले. वाचले का कुराण? माहिती आहे का कुराणाबद्दल काही? कोणी पसरवले अफवा? ते बुरख्याचा सुद्धा उल्लेख नाही. आणि तुम्ही ते 3 तलाक वगैरे त्याची पद्धत पण वेगळीच आहे. मुसलमानांनी त्याची वाट लावली आणि मुसलमान तुम्हाला उत्तरं द्यायला नाही आले. मगाशी जे म्हणालो मी, मुसलमानांनी इतिहासात रस घेतला असता आणि मुसलमानांनी स्वतःचा इतिहास स्वतः लिहिला असता तर बरं झाला असता. आणि धार्मिक नव्हे, जो आहे तो. मुसलमान राजांनी कुठं कुठं शेण खाल्लंय याच्यासह महाराष्ट्रात मुसलमान इतिहासकार व्हायला तयार नाहीत. आणि झाले ते 1-2 तर त्यांचा इस्लामचा अभिमानच जायला तयार नाही. इतिहास लिहिणाऱ्यांनी कुठल्याही धर्माच्या, जातीच्या, प्रदेशाच्या प्रेमात पडायचं नाही. पूर्ण तटस्थ होणं ही त्याची पहिला निकष आहे. आणि मुसलमानांनी इतिहास लिहिलाच पाहिजे. कारण हे काहीही थापा मारून इतकं गंडवलं, गेल्या 100 वर्षातलं या देशाची मानसिकता, सामाजिकता अगदी सडवून घाण करून टाकली. आणि देशाची प्रगतीच होऊ देत नाही. एक संशोधन नाही करत आहे कोणी भारतातलं पोरगं. एक पिढी नाही. चांगलं साहित्य जन्माला येत नाही आहे मानवी. सगळ्या चोऱ्या माऱ्या असलेच आहेत. मराठीतही मठाती बसलेत ना जे ते ठरवतात खरं साहित्य कुठलं, खोटं साहित्य. ते चोरटे आहेत. मराठीत गाजलेली सगळी नाटकं ही चोरलेली आहेत. ओरिजिनल एकही मराठी नाटक गाजलेलं नाही गेलं 100 वर्ष. हाणा, धापा. चांगलं साहित्य, चांगली शेती, चांगल्या कला. आणि त्यातही पुन्हा जात ते चित्रपटात, नाटकात, लोककला आणि ते जातीच जाती. त्या अमक्या जातीनं हे काम करायचं. मुळात जातींची कामच घाणेली आहेत. विभांग्यानंच फक्त गो स्वच्छ करायचं का? तुमचा गो तुम्ही स्वच्छ करा. एवढं महान काम करायचंय. माझ्या आयुष्यात भंगी राहिले. आणि एकदा खूप लेखक, कलावंत, नटनाट्या माझ्या घरात जमले होते. आणि माझा बापही चुकून आला होता भेटायला मला. आणि अचानक एकानं विचारलं, राजन तुझी जात कुठली आहे? तर मी म्हणालो भंगिया होता मी. माझा बाप हैराण, काही बोलला नाही बिचारा. आणि हे माझी आई म्हणाली, तुझा बाप तुझ्या घरी आला होता. आणि मी गावी गेलो. मग आई मला म्हणाली की तुझा बाप आला होता, फार गर्वानं सांगत होता, पोरानं आपल्यासाठी चांगली जात शोधली म्हणून. बाप आठवते मला. फार खुले आणि खूप स्वच्छ राहिलोय आम्ही. का भांडतो होता पण? रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, संशोधन याच्यावर येऊच येऊ. पण इतिहास एकदा खंगाळून काढू. ते झारी नावाची एक जात असते बघा, नदीच्या काठी स्मशानात सोनं शोधते. तिच्याकडे एक तगराळ असतं, तगराळ म्हणतात त्याला. त्या तगराळात ती राग घेते आणि असं घोळवत बसते आणि घोळून घोळून त्यातले सोन्याचे कण काढते. त्याच्यावर जगते. तसं सगळ्या समाजाचं एक बौद्धिक तगराळ केलं पाहिजे. काही लोकांनी पुढे येऊन
आणि विशेषतः दलित आणि मुसलमानांनी पुढे येऊन केलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास शोधला पाहिजे, पण टिपू सुलतानचाही शोधला पाहिजे, औरंगजेबाचा पण शोधला पाहिजे, मुस्लिम शासकांचा शोधला पाहिजे, त्याच्या आधी झालेल्या त्याच्यानंतरही झालेल्या हिंदू शासकांचा शोधला पाहिजे. हर्षवर्धन नावाचा काश्मीरचा राजा यानं देशातली सगळ्यात जास्ती देवळं तोडलीत, ज्याला आता हिंदू तथाकथित आणि पुरावा पाहिजे. राजतरंगिणी नावाचा ग्रंथ आहे कल्हणाचा, तो वाचा, तो मराठीत पण आलाय, आम्हीच आणलाय तो ग्रंथ मराठी. त्यात थेट लिहिलंय हर्षवर्धन राजाची देवळं तोडण्याचे पराक्रम. आणि आदेश गंगाजमनी होता. बुद्ध गंगाजमनी करायला पाहत होता, महावीर नंतरचे 27 संप्रदाय. पण गंगाजमनी परंपरा नको असलेले काही लोक आहेत इकडे, त्यांना काहीतरी हवंय या देशावर सत्ता. घ्या ना. बरं, सत्तेत कधी नव्हतं तुम्ही? तुम्हाला कधी आम्ही भंगी काम करायला लावलं, झाडू मारायला लावलं? तुम्ही नेहमीच वरच्याच जागांवर राहिला. किती गरीब असलं तुम्ही तरी मी श्रेष्ठ, किती मूर्ख असलं तरी तुम्ही श्रेष्ठ, असं तुमचंच विधान आहे. तुमचं श्रेष्ठत्व कुठंच घालवलं नाही दादा. तुम्ही का भयक्रांत असतं नेहमी की आपली जागा जाईल, आपली जागा जाईल? नाही जाणार. आंबेडकरांनी मस्त सोय करून ठेवली, इथं कुणाचीच जागा जाणार नाही. संविधान आपलं माना ना, आंबेडकर आपलं माना ना. चांगली दिशा सापडली ना देशाला. संविधान तुमच्यावर पण अन्याय करत नाही, कुणावरच नाही करत. आणि ते आरक्षणाचे मुद्दे पुढं करू नका. आरक्षण पूर्ण पोहोचलेलंच नाही अजून. ते 10 वर्षाची मुदत होती, ते दलित आमच्या बरोबर येतात, येऊ दे ना, येऊ दे की. माणूस म्हणून, सहनशील सोशिक माणूस म्हणून आणि करुणामयी माणूस म्हणून एक तर त्यांना वर घ्या बरोबर, किंवा तुम्ही खाली जाणं बरोबर. पर्याय नाही याला. बोलू पुन्हा, पण वाद मिटवायचे असतील तर इतिहास शोधला पाहिजे, एवढं निश्चित आहे. प्रगती करायची असेल, देशात संशोधनं घडायची असतील, विकास करायचा असेल, ते एकदा इतिहासाचं ना ते मडं नीटच उकरून काढून काय खरंच झालंय ते शोधून काढलंच पाहिजे, ते लिहिलं पाहिजे आणि सर्वदूर पोहोचवलं पाहिजे.